11 एप्रिलला अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये जी पाकिस्तानमध्ये चर्चा झाली ती पूर्णपणे फेल झाली. आणि असं होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं दाखवलेला अविश्वास, त्याचबरोबर इराणनं दाखवलेला अविश्वास, अर्थात असे आरोप दोघांनी एकमेकावर केलेत. अमेरिकेनं म्हटलंय की आम्ही गुड फेथमध्ये तिथपर्यंत आलेलो होतो, इराणनं म्हटलंय आम्ही पण गुड फेथमध्ये आलेलो होतो, पण समोरच्याने अशा काही अटी घातल्या की आम्हाला काही करताच आलं नाही, असं दोघांनी देखील आरोप केलाय. जेडी व्हॅन्स यांनी सांगितलं की आम्ही काही गोष्टी सोडायला तयार होतो, पण न्यूक्लिअर अँबिशन म्हणजे इराणची जी आण्विक महत्वाकांक्षा आहे याच्यावरती आम्ही कोणतंही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि आम्ही बेस्ट ऑफर दिलेली असताना देखील इराणने ती स्वीकारली नाही, म्हणून सगळ्या गोष्टी या विस्कटल्या, असं जेडी व्हॅन्स यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात आता काही आरोप केले गेलेत, अब्बास अरागची यांनी काही आरोप केलेत आणि इतर काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये असं समजतंय की सगळं काही ऑन ट्रॅक चालू होतं, चर्चा व्यवस्थित चालू होती, पण त्याच वेळी बेंजामिन नेतन्याहू यांचा एक फोन जेडी व्हॅन्स यांना आला आणि त्यानंतर चर्चा पुढच्या काही तासात पूर्णपणे फिसकटली. नेमकं काय काय घडलं आणि नेतन्याहू यांनी खरोखर कॉल केला का, चर्चा त्यांनी मुद्दाम फिसकटवली का, त्यांचे काय इंटरेस्ट आहेत, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी असा एक आरोप केलाय. त्यांनी एक एक्स वरती असं लिहिताना त्यांनी म्हटलं की सगळं काही व्यवस्थित चालू होतं, चर्चा ऑन ट्रॅक होती, जवळजवळ 14 तासांची ही चर्चा झाली. या चर्चेमध्ये आम्ही लवकरच एमओयू साईन करू अशा परिस्थितीमध्ये पोहोचलो असतो, पण तेवढ्यात जेडी व्हॅन्स यांना नेतन्याहू यांचा एक फोन आला. त्यांचा फोन आल्यानंतर चर्चेमध्ये जी चर्चा अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या हितासाठी घुटमळत होती, ती चर्चा पूर्णपणे इस्रायलच्या भवितव्यासाठी, इस्रायलच्या अटी पूर्ण करण्यासाठी तिथून पुढे व्हायला लागली. आणि जशी चर्चा इस्रायलच्या हितासाठी व्हायला लागली असं आम्हाला वाटलं, त्यानंतर आम्ही या चर्चेतून काढता पाय घेतला. बेंजामिन नेतन्याहू एका प्रकारे संपूर्ण डिप्लोमॅसी मारण्याचा प्रयत्न करतायत असा त्यांनी आरोप केला. त्यामुळे ही चर्चा फेल झाली, याला बेंजामिन नेतन्याहू जबाबदार आहेत आणि त्याचबरोबर अमेरिकेनं ज्या प्रकारच्या चाचकाठी घातल्या त्या देखील जबाबदार आहेत. म्हणजे थोडक्यात काय, इराणचा असा आरोप आहे की जे झालं त्याच्यासाठी बेंजामिन नेतन्याहू जबाबदार आहेत आणि पूर्णपणे खापर त्यांच्यावरती ते फोडत आहेत. दुसरी गोष्ट, अरागची यांनी असं म्हटलं की युद्धामध्ये अमेरिकेनं जे काही गमावलं ते सगळं काही अमेरिका एका तहामध्ये मिळवायचा प्रयत्न करत होती. आम्हाला अपेक्षा नव्हती की एका दिवसात सगळं काही व्यवस्थित होईल, पण तरी देखील आम्ही तिथं गुड फेथमध्ये आलेलो होतो, आम्ही तयार होतो बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी, पण अमेरिकेनं त्या केल्या नाहीत. मग नक्की काय घडलं ते थोडक्यात बघूया. आपल्याला माहिती आहे की जेडी व्हॅन्स आणि अब्बास अरागची हे या संपूर्ण चर्चेमध्ये सर्वात महत्वाचे व्यक्ती होते. मोहम्मद गालिबाफ देखील या चर्चेमध्ये महत्वाचे होते. या चर्चेनंतर जेव्हा जेडी व्हॅन्स यांनी सांगितलं की संपूर्ण चर्चा पूर्णपणे फेल झालेली आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी या संपूर्ण चर्चेच्या दरम्यान जवळजवळ 1 डझन वेळा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला असेल आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. याचबरोबर ॲडमिरल कुपर आणि पीट हेग्सेथ यांना देखील मी फोन केला असं जेडी व्हॅन्स यांनी सांगितलं. पण त्यांनी कुठेही हे मेन्शन केलं नाही की मी बेंजामिन नेतन्याहू यांना कुठलाही कॉल केलेला होता. पण प्रत्यक्षात असा कॉल झाला असण्याची शक्यता आहे, कारण ही चर्चा होती पाकिस्तानमध्ये, जो पाकिस्तान इस्रायलचा एक प्रकारे शत्रू आहे, इस्रायलचं अस्तित्व तो मानत नाही. त्यामुळे इस्रायल या चर्चेमध्ये कुठेही नव्हता. या टेबलवरती भलेही युद्धामध्ये 3 महत्वाच्या पार्टीज असल्या तरी या चर्चेमध्ये मात्र 2च पार्टी होत्या, अमेरिका आणि इराण. त्यामुळे इस्रायलच्या वतीनं त्या ठिकाणी जॅरेड कुशनर किंवा स्वतः जेडी व्हॅन्सच होते असं म्हटलं पाहिजे, कारण भलेही इस्रायल तिथं स्वतः उपस्थित नसला तरी इस्रायलचे इंटरेस्ट हे अमेरिकेचे इंटरेस्ट आहेत असं अमेरिका मागच्या काही वर्षांपासून म्हणायला लागलाय. आणि म्हणून इस्रायलची सुरुवातीपासूनच अशी भूमिका होती की इराणवरती कंटिन्युअसली हल्ले केले पाहिजेत, इराणला पूर्णपणे शस्त्रास्त्रांच्या आधारावर, युद्धाच्या आधारावरती नमवलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं इस्रायल अजून देखील म्हणतोय. इस्रायलनं मागच्या 2 दिवसांपूर्वी ही चर्चा फेल झाल्यानंतर एक स्टेटमेंट काय, एक 13 मिनिटाचं भाषणच बेंजामिन नेतन्याहू यांचं आलंय. त्यामध्ये त्यांनी इराण, इराक, सिरिया, लेबनॉन, येमेन अशा काही देशांचा उल्लेख केला आणि हे सगळे देश म्हणजे इराणचे प्रॉक्झी आहेत किंवा या देशातून काही प्रॉक्झीज काम करतायत असं सांगितलं आणि या सगळ्या देशांच्या विरुद्ध इस्रायलचं युद्ध जारी राहील असं सांगितलं. ते असंही पुढे म्हणाले की हे युद्ध अजून संपलेलं नाही, म्हणजे इराण बरोबरचं युद्ध, आणि आम्ही रिन्यूड, नव्या उमेदीनं, नव्या पद्धतीनं हे युद्ध पुन्हा छेडायला आणि करायला तयार आहोत असं बेंजामिन नेतन्याहू म्हणतात. आता बेंजामिन नेतन्याहूंचा हे युद्ध चालू ठेवण्यामध्ये इंटरेस्ट यासाठी आहे की अमेरिका कितीही नाही म्हटलं तरी अमेरिका इराणपासून खूप लांब आहे. हे युद्ध चालू ठेवण्यात आणि इराणची पूर्ण नांगी ठेचण्यात, विशेषतः त्यांची जी न्यूक्लिअर अँबिशन आहे ती पूर्णपणे खच्ची करण्यामध्ये इस्रायलचा महत्वाचा फायदा आहे. कारण
इस्रायल हा पूर्णपणे इराणच्या टप्प्यात असलेला आहे, इराणच्या मिसाईलच्या मारात असलेला देश आहे. त्यामुळे पहिल्यापासून 1996 पासून बेंजामिन नेतन्याहू सांगतायत की इराणवरती काहीतरी केलं पाहिजे, इराणचं न्यूक्लिअर अँबिशन ठेचून काढली पाहिजे. आणि म्हणून हा जो न्यूक्लिअर अँबिशनचा मुद्दा या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्यांच्या ट्विटमध्ये मेन्शन केलाय. तो यासाठी मेन्शन केलाय की इराणकडे अण्वस्त्र असता कामा नयेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. ऍक्च्युली हे म्हणणं पूर्वी इस्रायलचं होतं, आता ते अमेरिकेचं देखील म्हणणं झालंय मागच्या 2-3 प्रेसिडेंटच्या टर्ममध्ये. त्यामुळे एक प्रकारे इस्रायलनं आतापर्यंत जगाला सगळ्या कन्व्हिन्स केलंय की इराणकडे अण्वस्त्र असता कामा नयेत. आता ही अमेरिकेची पॉलिसी झाली आहे आणि अमेरिका त्यासाठी आता काहीही करायला तयार आहे. एक प्रकारे एक इगो वॉर या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याप्रमाणे इस्रायल जे आपल्याला हवं आहे ते आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करून घेईल असं सध्या वाटतंय. त्यामुळे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे डेस्परेट झालेले आहेत युद्ध थांबवण्यासाठी, सीज फायर करण्यासाठी, हे बेंजामिन नेतन्याहू यांच्या लक्षात आलं, तेव्हापासूनच ते नेहमी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा करत असतात आणि त्यामध्ये त्यांनी या गोष्टी प्रेस केल्या असण्याची शक्यता आहे. कदाचित हा फोन कॉल देखील झाला पाहिजे. याच्यात डिटेल्स नक्की कधी बाहेर येतील हे सांगता येत नाही, पण असा फोन कॉल झालेला असणार आहे, ज्या फोन कॉलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांनी जेडी व्हॅन्स यांना कन्व्हिन्स केलं असेल की तुम्ही हा मुद्दा सोडू नका किंवा या मुद्द्याला बगल देऊन कोणत्याही प्रकारचा एक डील करायचा किंवा एखादा करार करायचा प्रयत्न अजिबात करू नका. त्यामुळेच अब्बास आराघची जो आरोप करतायत त्याच्यामध्ये जरी तथ्य असलं तरी अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी एकत्र हे युद्ध चालू केले. इस्रायल टेबलवर नसला म्हणून इस्रायल या चर्चेत नाही असं समजायचं कारण नाही. त्यामुळे नेमकं काय होतंय आता, अमेरिकेनं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की अमेरिका इराणला ब्लॉक करणार आहे, नाकेबंदी करणार आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाहेर. त्यामुळे नेमकं काय काय घडतंय आणि कधी या करार होतोय, सीज फायर होईल की पुढे आणखी युद्ध चालू होईल 21 तारखेनंतर, हे सगळं बघूया या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. आम्ही त्याच्याबद्दलचे अपडेट तुम्हाला देत राहूच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि आम्ही आमचा एक व्हॉट्सअप चॅनल चालू केला आहे, तो व्हॉट्सअप चॅनल जरूर जॉईन करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.